शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती परवा रात्री. त्याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्रायमाफेसी काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती. त्याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती, त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे, एवढीच माहिती होती. आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ते बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिली सकट तो फरार आढळला. तर त्यामुळे थोडा संशय बळाला की काही अनुचित प्रकार तर नाही घडलाय. आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती 30 तारखेला आली होती. आणि मग 30 तारखेला 1 तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्च वर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये. त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडी साठी एक खड्डा तिथे खणलेला आढळला. आणि ज्यावेळेस ते मॅजिस्ट्रेट समोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला, त्याच्यामध्ये मृतक जे आहे विकास शंतनू पशिने आहे, त्या हा व्यक्तीची त्यामध्ये डेड बॉडी आढळली. आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केली असता शंतनू पशिने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आणि हा तपास असतानाच मिनवाईल अजून एक संशयित आहे विकास गजबी नावाचा, त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली. आणि गजबीने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस, त्याचे परिवार आणि अजून 3 ते 4 जणांनी हा जो मृतक आहे पशिने याला सर्वात पहिले ते बैसच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात घेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते. आणि प्रामुख्याने जे विक्रम बैसे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे 80,000 रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे. आणि त्या 80,000 रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे. या अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक संशयित त्याला आपण सध्या अटक केलेली आहे. इतर 6 ते 7 संशयित अजून फरार आहे, त्यांचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे. तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे. आणि प्रायमा फेसी याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही कुजबूज किंवा जी गोपनीय माहिती आली त्याच्याबरोबर करून या घटनेचा छडा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे. अर्धाशस्त्राचा वार तर काही दिसला नाही. प्रायमरी मारहाणी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसलाय. पोस्टमॉर्टम आता होईल, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल. थोडी बॉडी थोडी 1-2 दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसल्या नाही गोष्टी. पीएम मध्ये ते क्लिअर होईल. त्याच्यामध्ये आता ते त्या घटनेमध्ये इन्व्हॉल्ड होते, त्यांनी कबुली दिलेली आहे. मुख्य आरोपी याच्यामध्ये विक्रम बैस तो दिसत आहे, कारण जे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे. त्याला विक्रम बैस ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल. आता 1-2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, त्याच्याशिवाय विक्रम बैसचे 3 फॅमिली मेंबर आणि इतर अजून 3 ते 4 लोक असण्याची शक्यता नाकारली. आज को निकाला गया उसका पोस्टमार्टम आज होगा. आता या वर्षामध्ये जानेवारी पासून जवळपास 19 जे आहेत हत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि सर्व घटनांचे छडा लागलेला आहे आणि आरोपी आपल्या ताब्यात आहेत. सर, आपने बताया कि आरोपी के 80,000 रुपए ड्राइवर के ऊपर थे, सर उसका बिजनेस क्या है आरोपी का? आरोपी का बेसिकली डीगागार जो था उसका ही रेंट पे देने का बिजनेस है, ऐसे प्राइम फेसी इंफॉर्मेशन।